आईज श्री शांतादुर्गा देवी एक नमन करून आणि बाबरेश्वराक वंदन करून आई आमचो 37वा वर्धापन दिन सोहळा आयच्यान सुरू जाता. ओके, आयज पयले दिसा आमचो सत्पुरुष देवाचो वर्धापन दिन सोहळा आहा. ओके, त्याचे यजमान आहा तांदूळ चोडणकर. तो आता कार्यक्रम चालू आहा. तसोच आज महानैवेद्य आसतलो. अशेंच आमचे आयज सांजे स्वर अक्षय भजनाचो कार्यक्रम आहा अक्षय नायकाचो. असे आमचे कार्यक्रम 19 तारीख पर्यंत आसतले. कार्यक्रम चालूच आसतले, रातचे भजन आसतले, नाटकां आसतले. आणि 19 तारखेक हो आमचे श्री देवी शांतादुर्गेचो वर्धापन दीस. ते दिसा सकाळी कार्यक्रम धार्मिक विधीन स्टार्ट जातलो आणि दनपारा महानैवेद्य आसतलो. आख्खो गांवचो लोक महानैवेद्याक आणि कार्यक्रमाक येतलो. तशेंच सकाळचे महिला तर्फे कुंकुमार्जन आसतले आणि मागीर रातचो दिवजाचो कार्यक्रम आसा, दिवजोत्सव आसतलो. सो असो हो आमचो पूर्ण कार्यक्रम आसा. आणि 20 तारखेक येता ते 20 तारखेक मागीर पालखी आमची देवीची आख्ख्या गांवांत भोंवतली. ती सकाळी 7 स्टार्ट जातली, ती रातची 12-1 पर्यंत देवळां सगळ्या देवळांनी कालांगुटचे जे गांव आसतात जितली देवळां आसात ते सगळ्याक भोंवून एक रातची फुल फेरी करून ताची रातची 12-1 पर्यंत परत. आणि असो हो आमचो कार्यक्रम 20 पर्यंत आसा. आयज स्टार्ट जाता 9 तारखेक, तो 20 तारखेक कार्यक्रम सोंपतलो. ह्या वर्सा वर्धापन दिन सोहळा आमचो बरो उत्साहान साजरो जावचो म्हणून आमी जास्तीत जास्त आमचे लोकल जे टॅलंट आसा तेंचेच कार्यक्रम दवरला. तेंचेच नाटकां आसा, तेंचेच कार्यक्रम आसा. थोडेशे भायले आसात, पण मॅक्सिमम आमी ट्राय करता की आमचो लोक इनवॉल्व जावचो, मॅक्सिमम लोक देवी कडेन येवचो आणि कार्यक्रमाक बरी शोभा हाडची आणि हो बरो बऱ्या दबाज्यान हो कार्यक्रम आमचो वर्धापन दिन सोहळा साजरो करता. आज आमचो 37वा वर्धापन दिन. पहिला हांव नमस्कार की देवी शांतादुर्गेक आणि बाबरेश्वराक नमन करता. आणि आज 37वा आमचो सत्पुरुषाचो वर्धापन दिन त्या निमित्तान सगळ्यांक स्नेहाचं आमंत्रण दिता. तशेंच आमचे माझे भाग्य कितें सत्पुरुषाचे म्हाका हे मेळ्ळें करपाचें. आणि हांव आतां आयच्यान आमचो हे शांतादुर्गे कडेन हे प्रोग्राम कोमेस सत्पुरुषाच्या वर्धमान दिनान कोमेस ते 20 तारीख पासून आमचे बदलते असे कार्यक्रम आसतात सदांच. 19 तारखेर आमची अक्षय तृतीया आहा आणि 20 तारखेर सगळ्या गांवांत पालखी आहा. त्या सगळ्या लोकांनी हांगा येवन हेचो लाभ घेवचो. गोवाक लाभ मेळ्ळो आहा. आणि बायल म्हणजे अर्धांगिनी आसता गोवाची, त्याच्या वरसून म्हाका हो लाभ मेळ्ळो आसा. आणि हांव त्याच्या वरसून हांव हांगसर बसलेली आहे. आणि देवान आमकां बरो चान्स दिला. हो जरी तरी लोकांनी तरी दिले ना आमकां व्हडले मोठेपण तरी दिले ना, पूण देवान दिले आमकां. आणि देवान अशेंच सगळ्यांचे बरें करचे. आणि हांगा वर्धापन दिनाक आणि नाटकां बिटकां कितें जाता ताका सगळ्याक तेंच्यांनी लोकांनी येवचो आणि महानैवेद्य आसतलो त्याचोय लाभ घेवचो आणि सगळ्यांनी हांगा हजर रावचे. आयज 9 एप्रिल आयज पासून आमच्या ग्रामदेवता देवी शांतादुर्गेचो प्रमुख कार्यक्रम म्हणजे वर्धापन दिन. आयज देव सत्पुरुषाचो वर्धापन दिन स्थापना दिसा पासून आयज कार्यक्रमाक सुरवात जाली. आणि त्याच्या नंतर अक्षय तृतीया जो दिवजोत्सव असा कार्यक्रम आणि त्याच्या नंतर मागीर पालखी उत्सव अशा 11 दिसांचो हो पूर्ण कार्यक्रम आम्ही आयज पासून सुरू केल्ले आसा. ह्या प्रत्येक सकाळी आणि तशेंच सांचे स्टेज कार्यक्रम आणि सकाळी धार्मिक विधी भजन कीर्तन आणि सांचे कार्यक्रम नाटकां विविध तरेचे मनोरंजनाचे कार्यक्रम अशे आयोजित केल्ले आसा. आयचो पयलोच दीस म्हटल्यार आयजूय सुंदर असो स्वर अक्षर व सुंदर असो संगीत मैफिलीचो कार्यक्रम आयोजित केल्लो आसा. तेन्ना सगळ्या लोकांक आयच्या आणि या संपूर्ण उत्सवाच्यो हार्दिक शुभेच्छा व्यक्त करता आणि मागता ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गा माता सगळ्यांचेर आशीर्वाद घालचे आणि या सगळ्या कार्यक्रमांक सगळ्यांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचो लाभ घेवचो. अक्षय तृतीया हो म्हटलो जाता की सगळ्यान 3.5 मुहूर्तां पैकी एक महत्वाचो मुहूर्त. आणि 1989 सालान या देवीची स्थापना जाल्ली. आणि ह्या आमच्या कोळंगोटी गावाची ही ग्रामदेवता पयली आदी पुर्तुगीज काळान अशें म्हटलें जाता की पर्यटन ह्या देवीचो जागो. आणि त्याच्या नंतर जी बाटाबाटी जाली
त्या वक्तार आमच्या गावच्या पुरोहित भटजीन देवीक सांभाळून हांगासर नानोड्या थंय स्थापीत केली. नानोड्या बार्देजांत असनोड्या गांवांत. आणि त्याच्या नंतर परंपरेनुसार आमचे सगळे ग्रामस्थ लोक आपल्या ग्रामदेवतेचे पूजन करपाक, देवीचे दर्शन घेवपाक नानोड्या वयताले. त्याच्या नंतर गांव आणि हांगासर शाळा असली आणि ह्या देवीचे आराध्य दैवत हे ग्रामदेवता म्हणून हांगासर पायण्याल पुजून हांगासर मंगळारचो एक उत्सव आदले ग्रामस्थ जाणटे लोक हांगासर साजरे करताले. मागीर सगळे कमिटी एकठांय जाली, गांव लोक एकठांय जाले आणि 1984 सालान ह्या देवस्थानाची फाउंडेशन घातले आणि अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्ताचेर 1989 सालान ह्या मंदिराची जीर्णोद्वार जालो आणि ह्या देवीची स्थापना जाली. आणि त्याच्या नंतर आयज पासून देवीचो उत्सव परंपरागत सगळे गावचे लोक हांगासर एकठांय जावन साजरे करतात.